मरण माझे मरून गेले, मज केले अमर. ठाव पुसिले बुड पुसिले, ओस ओसले देहभाव. संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. अभंग 4 चरणांचा आहे. तुकोबारांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. भाविक माय बापू हो, आज आपल्या मौजे पांगरी या गावी, पांगरी या नगरीमध्ये या कीर्तन सोहळ्याचं जे आयोजन केलेलं आहे त्याचं कारण, त्याचं निमित्त, औचित्य सांगणं आवश्यक आहे. आपल्या मौजे पांगरी या नगरीतील कैलासवासी बाबूराव राजाराम कराड, कैलासवासी बाबूराव राजाराम कराड यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या कीर्तन सोहळ्याचं केलेले हे आयोजन आहे. कैलासवासी बाबूराव राजाराम कराड यांचे सुपुत्र तथा बीड जिल्ह्याचे नेते आदरणीय श्री वाल्मिकजी अण्णा बाबूराव कराड, तसंच श्री महादेवराव बाबूराव कराड आणि कैलासवासी बाबूराव राजाराम कराड यांचे पुतणे तथा आदरणीय सरपंच श्री दत्तात्रेयजी लक्ष्मणराव कराड आणि त्यांचा समस्त कराड परिवार पांगरी यांच्या वतीनं या कीर्तन सोहळ्याचं केलेलं हे आयोजन आहे आणि त्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल. भाविक माय बापू हो, आई वडिलांचं पुण्यस्मरण करणं, त्यांच्या निमित्तानं दानधर्म करणं हे खूप मोठ्या पुण्याचं कार्य आहे. गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे, अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. असं वर्णन स्मृतिकार करतात. पुण्यतिथी करणाराचं आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं, बल म्हणजे सामर्थ्य वाढतं आणि पितरांचा आशीर्वाद त्याला प्राप्त होत असतो. काय असतं, पितृलोकातून पितर जेव्हा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तेव्हा आपलं कल्याण होत असतं. पितृलोकामध्ये पितरांची देवता आहे आर्यमा आणि त्या आर्यमा देवतेचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात. कारण जगामध्ये आई वडिलासारखं श्रेष्ठ दैवत दुसरं नाही. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते आणि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वडील असतात. भूमेर गरियसी माता स्वर्गाद उच्चतर पिता. स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वडिलाचं स्थान आणि पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आईचं स्थान. त्याच्यामुळे एखाद्या पुत्रानं चांगलं काम केलं तर त्याची धन्यता आई वडिलाला असते. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता धन्यो, धन्यम यस्य कुलोद्भवः, धन्याच वसुधा देवी यत्र स्याद हरिभक्तताः. जिथे हरिभक्त जन्माला येतात ते माता पिता धन्य असतात. अहो कसा पुत्र जन्माला यावा तर जननी जने तो दाता जने, संत जने या शूर नाही तो जननी बांझ भली.
लेकरू जन्माला यावं पोटी तर एक तर दाता असावं, शूरवीर असावं, नाही तर संत असावं. आणि तिन्ही पैकी काहीच नसलं तर जगात दगड सुद्धा पुष्कळच आहेत. विठ्ठल विठ्ठल आई वडिलाची हयात आहे तोपर्यंत सेवा करावी. कारण पुंडलिकाने, भक्तवर्य पुंडलिक आई वडिलाच्या सेवेनं पांडुरंगाला विठेवर आणून उभा केलं. भगवान श्रीरामचंद्रांनी वडिलाची आज्ञा पाळण्याकरता 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. अहो कित्येक उदाहरण आहेत. रामायणाचा आरंभ त्या श्रावण बाळाच्या कथेशिवाय होत नाही. पण त्या बाळ श्रावणाची भक्ती काय होती तर आपल्या म्हाताऱ्या आंधळ्या मायबापाला एका कावडीच्या पारड्यामध्ये आई आणि दुसऱ्या पारड्यामध्ये वडिलाला घेऊन तीर्थयात्रेला नेणारा आणि आई वडिलाची तहान भागवण्याकरता पाणी आणायला गेल्यावर महाराज सम्राट दशरथजींचा बाण लागून त्याचा मृत्यू होतो. पण मरताना सुद्धा त्या श्रावणाच्या मनात काळजी होती की माझे आंधळे म्हातारे मायबाप तानेजलेल्या अवस्थेत आहेत. महाराज दशरथांना सांगितलं, राजन कृपा करून माझ्या आई वडिलापर्यंत पाणी पोहोचवा. मरतो याचं दुःख नाही, पण सेवेत कमी पडलो याचं दुःख श्रावणाला. विठ्ठल विठ्ठल हयात आहे तोपर्यंत सेवा करावी आणि जेव्हा देह ठेवला तेव्हा त्यांच्या प्रित्यर्थ काहीतरी पुण्यकर्म करावं. गरुड पुराणाच्या प्रेतकल्पामध्ये वर्णन आहे. दान धर्म करावा. 5 प्रकारचं दान शास्त्राने सांगितलेलं आहे. अन्नदान, वस्त्रदान, जलदान, द्रव्यदान आणि 5वं ज्ञानदान. अन्नदान केलं पाहिजे. अन्नदानाचं महत्व काय आहे? पुण्यतिथीला, श्राद्धाला एक माणूस जर जीव घातला तर 1000 माणसं जीव घातल्याचं पुण्य आहे. एक शीत जर भाताचा आपल्याला दान करता आला तर 1000 शीत दान केल्याचं पुण्य आहे. वस्त्रदानाचं सुद्धा पुण्य असतं. जलदानाचंही पुण्य आहे. पाणी सुद्धा. आता अन्नदान म्हणल्यावर पाणी आलंच की त्याच्यात, होय? ते दोन्ही एकत्र समजा आताच्या काळात. कारण अन्नदान करायचं म्हणल्यावर पाणी देणारच आहेत आपण. 3 झाले. 4थं दान सांगितले द्रव्यदान. सोन्याच्या रूपात, पैशाच्या रूपात जे घडेल ते द्रव्य दक्षिणेच्या रूपामध्ये दान करावं. 5वं दान सांगितलेलं आहे ज्ञानदान. आता हे ज्ञानदान, अन्नदान, जलदान, वस्त्रदान, द्रव्यदान हे 5ही दान येतात पुण्यस्मरणाचा कार्यक्रम म्हटलं. ह्याचं पुण्य किती हो तर वर्णन केलंय महाराजांनी की 1000 पटीचं पुण्य आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते सकळ त्यांचे. आशीर्वाद प्राप्त होतो. आणि 4 प्रकारची उपासना गीतेमध्ये भगवान सांगतात. यांती देवव्रता देवान, पितृण्यांती पितृव्रताः, भूतानि यांती भूतेज्जाम, यांती मध्याजिनोपिमाम. म्हणाले देव उपासना, पितृ उपासना, भूत उपासना आणि ब्रह्म उपासना किंवा भगवद उपासना. त्याच्यात देव उपासना काय आहे? इंद्रादी देवतांची होम हवन आदी यज्ञोक्त जे वेदोक्त मंत्र आहेत त्या मंत्राद्वारा आवाहन करून त्यांचे पूजन करणं. जसं इंद्रदेव आहे, कुबेर आहे, अश्विनी कुमार देवता आहेत, किंवा सूर्य देवता आहे, अग्निदेवता आहे, आपल्याकडे मन्यू देवता आहे. नृसिंह जसे उग्र आहेत तसं थोडंसं उग्रत्व त्या मन्यू देवतेच्या ठिकाणी आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडतं. ऋग्वेदामध्ये मन्यू देवतेचा एक उल्लेख येतो. यांची उपासना करणं ही देव उपासना झाली. दुसरा प्रकार आहे पितृ उपासना. हयात आहेत तोपर्यंत सेवा करावी, देह ठेवल्यावर त्यांच्या निमित्तानं अन्नदान पुण्यकर्म करावं. तिसरा प्रकार काय आहे? भूत उपासना. आता भूत उपासना म्हणजे काय तर भूतदया गायी पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझे. तान्हेजल्याला पाणी देणं, भुकेजलेला अन्न देणं, गायीला चारा देणं ही भूत उपासना आहे. आणि 4था प्रकार सांगितला यांती मध्याजिनोपिमाम. ज्यांना केवळ एक भगवंताचे चरण पाहिजेत ते ब्रह्म उपासना किंवा भगवद उपासना करतात. मी 2 नावं का घेतोय? कारण आदि शंकराचार्याने तिथं ब्रह्ममुपासयेत असं शांकर भाष्यामध्ये सांगितलं त्या श्लोकाच्या.
पण शंकरानंदी टीका एक आहे गीतेवरची संस्कृतमध्ये शंकरानंद स्वामींची, त्याने शंकराचार्यांची वेगळे, शंकरानंदजींची आहे हे, त्याने सांगितलंय की यत भगवदम उपासयेदिती, त्याने भगवत उपासना, आता भगवत उपासना म्हणा की ब्रह्म उपासना, तेवढा काय फरक पडणार आहे, शब्द थोडे भिन्न आहेत. ब्रह्मेति परमात्मेति भगवानेति शब्दते, काही जण त्याला ब्रह्म म्हणतात, काही जण त्याला परमात्मा म्हणतात, काही जण त्याला भगवंत म्हणतात. आता ब्रह्म कोण म्हणतं, परमात्मा कोण म्हणतं, भगवंत कोण म्हणतं. जे ज्ञानी आहेत ते ब्रह्म म्हणतात, जे योगी आहेत ते परमात्मा म्हणतात, आणि जे भक्त आहेत ते भगवंत म्हणतात. असं सरळ आहे हे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून त्या पितृ उपासनेचं खूप मोठं महात्म्य शास्त्राने सांगितलेलं आहे. ते पितृ उपासना अवश्य केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. दुसरं पुण्यस्मरण आहे, म्हणजे गेल्या वर्षी श्राद्धच होतं का? हां, म्हणजे हे दुसरं पुण्यस्मरण, बरोबर आहे. गेल्या वर्षी श्राद्ध विधी झालेला आहे, म्हणजे त्याने देह ठेवून साधारणतः 2 वर्ष किंवा 3रं वर्ष झालं. दोन झाले, 3रं सुरू झालं. आज 3रं वर्ष सुरू होत आहे. अत्यंत सरळ स्वभावाचे व्यक्तिमत्व, आणि मला असं वाटतं की मी त्यांना पाहिलेलं आहे कार्यक्रमात वगैरे, असं कीर्तनात येऊन बसायचे. फार चांगलं व्यक्तिमत्व होतं. आणि अशा या पूजनीय व्यक्तिमत्वाचं हे श्राद्धाचा विधी गेल्या वर्षी झाला. यावर्षी द्वितीय पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं होत आहे कराड परिवाराच्या वतीनं. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आहे, असे विधी तुम्ही किती श्रद्धेनं करता याला महत्त्व आहे. ह्याच्यामध्ये श्रद्धा प्रधान असते, याच्यामध्ये भक्ती प्रधान असते, बाकीच्या गोष्टी गौण असतात. किती केलं याच्यापेक्षा किती श्रद्धेने केलं याला महत्त्व आहे. भगवंत म्हणतात, मला काय दिलं मी पाहत नाही, किती भक्तीने दिलं पाहतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते तदहम भक्त्युपहृतमश्नामे भक्त्या प्रयतात्मनः. जे घडेल ते, परंतु ते भक्तीनं श्रद्धेनं घडावं याला जास्त महत्त्व आहे. त्या अंतकरणातून असावं. केलं म्हणायला वरवरचा दिखावा जर करत असो तर मग मात्र त्याची फलप्राप्ती काही व्यवस्थित होत नाही. विठ्ठल विठ्ठल शास्त्राने अन्नदानाची एक गंमत सांगितली बरं. अशा पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला किती माणसं जीव घालावे असा एक प्रश्न विचारलेला प्रेतकल्पामध्ये. त्याच्यात वर्णन केलं की कमीत कमी 1200 माणसं जीव घातले पाहिजेत बाबा. 1200 मनुष्यानां कुरु अन्नदानम. 1200 माणसं अवश्य जीव घातले पाहिजेत शास्त्र सांगतं. पण शास्त्र कसं आहे बरं का, आपल्या कोणत्याच शास्त्रानं कर्ज काढून धर्म करा असं सांगितलेलं नाही. जे आहे त्या अवस्थेत तुम्हाला जसं घडेल तसं करता येतं बरं का आपल्याला. असं काही घाबरायचं कारण नाही. नाही तर धर्म म्हणलं की माणसं घाबरायला लागतात, अरे बापरे किती लागतं काय, असं नाही. मग तिथं प्रश्न केला की एखाद्या माणसाला जर 1200 माणसं जीव घालणं शक्य नसेल तर त्याने काय करावं, तर त्याचं उत्तर तिथं दिलंय. त्याने 500 मनुष्यानां भुंक्त्वा भोज्यम. 500 माणसाला जीव घाला म्हणून शास्त्र सांगतं. 500 माणसाला 500 माणसं. पण काही जणांच्या दृष्टीनं 500 सुद्धा मोठा आकडा आहे बरं का. मी आजचं बोलत नाही बरं, आजचा कार्यक्रम मोठाच आहे त्याच्यामुळं 500 वगैरे काय सहजच होऊन जाईल ते. पण काही माणसं म्हणतील महाराज 500 माणसं म्हणजे खूपच झाले, एवढे कुठं जीव घालणं होत असतात का, असं जर कोणाला वाटत असेल तर त्याला शास्त्राने आणखी थोडी सवड दिली बरं का. शास्त्र फार सवड देतो आपल्याला. म्हणून आपल्याकडे एक प्रचलित शब्द आहे सवड शास्त्र. ह्या नावाचं कुठंही शास्त्र नाही बरं का. शास्त्रानं दिलेली सवड असते म्हणून आपलं म्हणायचं काहीतरी विठ्ठल विठ्ठल त्याने सांगितलं 100 माणसं 100 मनुष्यानां कुरु अन्नदानम. 100 माणसं जीव घाला. एखादा माणूस म्हणू शकतो महाराज 100 माणसं म्हणजे फार झाले बाबा, एवढं माझ्याच्याने काही घडणार नाही, त्याने कसं करावं. त्याला पुन्हा सांगितलंय असं करा, 5 मनुष्यानां अन्नदानम कुरुते. 5 माणसं किती, कुठून सुरू झालं तो,
1200 कुठवर आलंय? आणि ह्या 5 माणसाचं वैशिष्ट्य पाठ झालेलं आहे माणसांना बरं का. असं व्यवहारात गप्पा मारत बसल्यावर सुद्धा माणसं बोलतात म्हणे हो का, जास्त जरी नाही झालं तरी आपले किती पात्र उठवावे? 5 तरी माणसं. 5 पात्र. आता 5 पात्र उठवावे म्हणजे बसलेले उठवावे असं नाही, बसवून जेवण झाल्यावर उठवावे असा त्याचा अर्थ आहे. काय म्हणजे 5 मनुष्याला भोजन. पण तरीही एखादा म्हटलाच समजा, आता असतात काही जण काय म्हणू नये, कारण 5 म्हणजे खूप झाली सवड, अजून किती, तरी पण एखादा म्हणलं की 5 माणसं म्हणजे फारच झालं बाबा, तर त्याला सांगितलेले की तुम्ही 2 माणसं जीव घाला. 2 म्हणजे किती? 1 गण आणि 1 सुवासीन, म्हणजे 1 पुरुष आणि 1 महिला, एवढे 2 जण जरी जीव घातले ना तरी सुद्धा पुण्याची प्राप्ती आहे. एक जण म्हटला, महाराज 2 माणसं कुठं जीव घालणं होत असतात का हो? इतकं सोपं आहे का? 2 माणसं नाही गडे माझ्याच्याने होत. वाटत असेल तर त्याच्यासाठी शास्त्रानं अजून सवड दिली. त्याने सांगितलं अर्पयेत नैवेद्यम तथैव हि, तुम्ही केवळ नैवेद्य अर्पण करा की त्या पितरांच्या नावाने, ज्यांची पुण्यतिथी आहे, वडील असो आजोबा असो, काय जे काही आपल्या प्रारब्धानं असेल त्यांच्या नावानं नैवेद्यम अर्पयेत, नैवेद्य अर्पण करा. बस झालं का म्हणे हो, तरी सुद्धा आशीर्वाद मिळतो. एक जण म्हणला नैवेद्य असतात काही जण, तर काय नैवेद्य? त्याला सांगितलं बाबा नैवेद्य जर घडत नसेल नको करू, असं कर, तर्पये ते त्रिअंजलिम जलम, 3 ओंजळ पाणी त्यांच्या नावानं अर्पण कर बाबा. 3 ओंजळ पाणी त्या पुण्यतिथीच्या दिवशी कर बाबा. असं म्हणाल्यानंतर एखादा अजून उठला आणि म्हणाला की महाराज आधीच पाऊस कमी आहे, त्याच्यात पाणी वाया घालवायचं म्हणजे काय? काही माणसं असतात अहो, तुळशीला पाणी घालायला तरी म्हणतात काय त्या तुळशीमध्ये, आंब्याला घातलं तर फळं तरी येतील, तुळशीची काय सावली तरी होते का? असं बोलणारे सुद्धा काही उपटसुंबा असतात. तसा जर कुणी असला तर त्याला शास्त्राने सांगितलं असं करा, म्हणाले पाणी सुद्धा अर्पण करू नका. विपत्कालांते, समजा विपत्तीचा काळ आहे, पाऊसच नाही, कुठं पाणीच नाही, विपत्ती आहे, विपत्ती घनघोर अशी काहीतरी अडचण आली, आपत्काल आला, त्यावेळेस काय करा? तत्रताम वनेषु गच्छ धारयन हस्तोर्ध्वम कुरु, वनामध्ये जा, दोन्ही हात वर करा, वर पहा, ऊर्ध्वम पश्य, वर बघून पितरांची जी काही असतील तुमचे कुणी त्यांचं नाव घ्या, त्यांना विनंती करा आणि प्रार्थयेत क्षंतव्यम ममापराधम इति, माझं चुकलं मला माफ करा, मी तुमच्यासाठी अन्नदान करू शकत नाही, नैवेद्य देऊ शकत नाही, पाणी वाहू शकत नाही, मला माफ करा म्हणून डोळ्यात पाणी आणा आणि रडा. रुदंतैव प्रलपंतैव ते मुहुर्मुहुः, पुन्हा पुन्हा रडा. इतकं जरी केलं तरी सुद्धा पितर आशीर्वाद देतात. पण एखादा तरीही म्हणला महाराज काय कमाल आहे, वनात जा, हात वरी करा, वरी बघा, रडा, एवढं कुठं होत असते का? माफी मागा. आता माफ्या तर कुणाला मागायच्या? काय करावं आता, माझ्याच्याने होत नाही. त्याला सांगितलं हे बघ, इथपर्यंत शास्त्राने सवड दिली, पण सवड देऊन 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 बी एक काय असते, त्याला मर्यादा असते, लिमिट असते. एका मर्यादेच्या पुढे गेल्यानंतर सवड नाही. शास्त्राने इथपर्यंत सवास घेतले, पण शास्त्र पुन्हा उलट घेते. ज्याला वडिलाची आजोबाची पुण्यतिथी स्मरणातच नाही, ज्याच्या अंतःकरणात भावच नाही, अशा व्यक्तीला काय होत असतं माहिती का? अशा व्यक्तीला 9 लाख वर्ष रौरव नावाच्या नरकामध्ये जाऊन पडावं लागतं. आणि रौरवम नरकायव प्रव्रजेत प्रश्रयम तद्यर्थः, त्या रौरव नावाच्या नरकामध्ये जाऊन त्याला प्रश्रय म्हणजे आश्रय प्राप्त होतो. रौरव नरकामध्ये 9 लाख वर्ष जाऊन पडावं लागतं. आणि एवढंच नाही तर पितर काय म्हणतात, आकता त्याचे करीते पितर, आकता त्याचे करीते पितर,
त्यांचे करीती पितर, वंशे दुराचार पुत्र झाला. आहा कटा अशा प्रकारे त्या पितरांच्या मुखातून उच्चार निघतो आणि ते पश्चाताप करतात. अरे अरे, आमच्या कुळात असलं कसलं पोरग जन्माला आलं बाबा, वंशे दुराचार पुत्र झाला. असे त्यांच्या अंतःकरणामध्ये पश्चाताप दग्ध जेव्हा अवस्था होते, त्यावेळेस आशीर्वाद कसा मिळेल पितरांचा. आणि म्हणून पुरुषाच्या जीवनामध्ये एकच पर्वकाळ आहे, पुरुषासी पर्वकाळ. जन्मात जोडे एक वेळ, माता पितयाचा मरण काळ. ती धर्माची वेळ अति पवित्र. विठ्ठल विठ्ठल भाविक मायबाप हो, थोडासा अंतःकरणातून आपण विचार करा. माणसाच्या जीवनामध्ये जेवढे काही दुःख आहेत, त्या सगळ्या दुःखाचं मूळ कशात आहे? त्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे माणसाच्या दृष्टीमध्ये. आपण द्वैताची दृष्टी धारण केली की नाही, त्याच्यामुळे आपल्याला खूप सारं दुःख भोगावं लागतं. जोपर्यंत द्वैत आहे, जोपर्यंत द्वंद्व आहे, तोपर्यंत दुःख जात नाही. माऊली काय म्हणतात? दुजे जव जव घडे, तव तव संसार भय जोडे. काय असतं? द्वैत जो आहे, तो द्वैत भाव गेल्याशिवाय आपल्या अंतःकरणामध्ये शांती प्राप्त होऊ शकत नाही. काय काय असतं? द्वैताची झाडणी गुरुविण आणि तया कैचे कीर्तन. शेवटी काय गेलं पाहिजे? तर द्वैत गेलं पाहिजे, द्वंद्व गेला पाहिजे, भेदाची निवृत्ती झाली पाहिजे. पण तो द्वैत का जात नाही बाबा? का द्वैत जात नाही आमच्या अंतःकरणातलं? एक मुख्य कारण, आपण आपल्याला देह मानलेला आहे. हे द्वैत न जाण्यापाठीमागचं मुख्य कारण आहे. ज्ञानी महात्म्यांच्या ठिकाणी द्वैत नाही, भेद नाही. कारण ते कोणत्या अवस्थेला आहेत? त्याचं उत्तर अष्टावक्र गीतेमध्ये महर्षी अष्टावक्रांनी राजा जनकाला सांगितलं. यदे देहम पृथक्कृत्याः चित्ते विश्राम्य तिष्ठसी, अधुनैव सुखी शांत बंधमुक्तो भविष्यसी. मी देह आहे, ही जी आमची धारणा आहे, त्या धारणेच्या जे बाहेर पडलेत, ज्यांचं चित्त आत्मचैतन्याच्या ठिकाणी विश्राम करत आहे, त्यांच्या ठिकाणच्या सगळ्या प्रकारच्या बद्धतेचा नाश होऊन त्यांना मुक्ती प्राप्त होते आणि ते परममुक्त स्थितीमध्ये परमानंदात असतात. परंतु ज्याने हे स्वीकारलेलं आहे की मी देह आहे, त्या देह मानणाऱ्याचं द्वैत जात नाही. देह तादात्म्य वृत्ती जी आहे, आणि देह तादात्म्य कशामुळे मागे लागलं? तर आम्ही जन्म घेतला म्हणून. जन्म घेतला तेव्हा असं स्वतःला सांगितलं की मी शरीर आहे, आणि सगळ्यांनीही आपल्याला सांगितलं हा तू आहेस, आणि ते आम्हाला पटलं. म्हणून आता तुम्हाला विचारलं तुम्ही कुठे आहात, तर तुम्ही शरीराकडे बोट करून म्हणता हा काय? हा मी आहे. आपल्याला विचारलं तुम्ही कुठे आहात? अहो हा काय? हा मी. मी म्हणजे कोण? मी म्हणजे कोण हा विषय खूप गहन आहे बरं का. अध्यात्मामध्ये मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात गहन आहे. हु ॲम आय, नव्या इंग्रजी भाषेत मी कोण आहे. हे जे त्वम पदार्थ शोधन आहे वेदांताच्या शब्दामध्ये, त्वम पदार्थ शोधन. आता तत्पदार्थाचं शोधन होत नाही, कारण तत्पदार्थाची प्राप्ती होते, पण त्वम पदार्थाचं शोधन असा वेदांतामध्ये शब्द आहे. मी कोण आहे बाबा? मी शरीर आहे का? अहो एक फार सुंदर असा विषय आदि शंकराचार्यांच्या जीवनामध्ये घडला. काय झालं की आदि शंकराचार्य एका गावातून चालले होते. म्हणजे खूप दिवसाची गोष्ट आहे, 2000 वर्ष झाले, थोडे अधिकच धरा. आणि ते असे रस्त्याने चालले होते. एक गाव होतं दक्षिण भारतामध्ये, आणि त्या गावामध्ये एक पोरग होतं छोटं, साधारणतः 8-9 वर्षाचा असेल. ते लहानपणापासून त्याचे काय झालं होतं की त्याचे वडील वारले होते आणि आई पण वारली होती. आजीने सांभाळलं होतं, पण ते बोलत नव्हतं जरा, म्हणजे बोललंच नाही कधी. लहानपणी काय लेकरू बोलायची वाट बघतात माणसं. बोलत नसलं तर मग काहीतरी उपचार केले जातात, त्याला मध चारा, बोलकं व्हावं म्हणून. माणसाचं फार अवघड आहे. आधी बोलत नाही लेकरू म्हणून बेजार असतात, आणि पुन्हा इतकं बोलतंय
की त्याचं ऐकू वाटत नाही म्हणून बेजार असतं. काय करावं, माणसाचा जन्म असाच आहे सगळा, चालायचंच. अहो इथं जन्मल्याबरोबर हे रडल कधी म्हणून वाट बघतात. आता एखादं लेकरू जन्माला आलं आणि ते नाही रडलं तर बाकीचे बेजार, डॉक्टर सहित घरचे बेजार, आई वडील बेजार, आजी आजोबा बेजार. अहो रडलो नाही अजून. मग एखादी जुनी म्हातारी सांगते जरा पाठीत झपकीने मारा मग रडतं. त्याचा श्वास कोंडलेला असतो. न रडणं म्हणजे काय, त्याचा श्वास कोंडलेला असं पाठीत मारतात. मारल्याबरोबर ते रडले की हे सगळे खुश होतात. ह्या जगामध्ये आपण रडलो की बाकीचे खुश होतात. हे सुरुवातीपासून आलंय बरं का, आत्ताच नाही. हा लक्षात आलं मी काय बोलतोय ते. त्याच्यामुळं आता जर तुमच्या खुशीमुळं दुसऱ्याचं पोट दुखत असेल तर तेवढं वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही. विठ्ठल विठ्ठल. एखादा माणूस दिन दुःखी दिसला तर त्याला हसतात माणसं. स्वतःच्या वाट्याला जेव्हा ते दुःख येतं त्यावेळेस मात्र सहन होत नाही. त्यावेळेस काय आहे, प्रत्येकाला स्वतःचं दुःख मोठं वाटतं. प्रत्येकाला स्वतःचं दुःख मोठं दिसतंय. जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्याला आपल्यापेक्षा दुसऱ्याचं दुःख मोठं दिसत नाही. जरा मागे वळून बघा, बरीच माणसं आपल्यापेक्षा फार जास्त दुःखात आहेत, अति दुःखात आहेत. आता एखाद्या माणसाला नवीन कपडे भेटले नाहीत बाबा, 6 महिने झालं 2च ड्रेस आहेत, एवढं वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. रस्त्याच्या कडेला काही वेडे पागल लोक असतात, मेन कापडं चवाळे गुंडाळून फिरतात. त्यांच्यापेक्षा आपण चांगले आहोत ना. अहो जरा मागं वळून बघायला शिका. माणसाला आपलंच दुःख मोठं वाटतं आणि माणूस नेहमी दुसऱ्याला सुखात समजतो, स्वतःला दुःखात समजतो. ही माणसाची अवधारणा आहे. इथे जन्माला आल्यावर रडण्याची वाट बघितली जाते. ते लेकरू 8-9 वर्षाचं झालं तरी बोललं नाही. आजीच्या मनात चिंता होती, हे एकटंच आहे, नाही बोललं तर कसं होईल. मुक म्हणायला लागले लोक. न बोलणाऱ्याला काय म्हणतात तो, मुक, आणि जास्त बोलणाऱ्याला बडबड्या. आपल्याकडे काहीच जमत नाही हो. तुम्ही एखाद्या पाहुण्याकडे कधीच जाऊ नका, म्हणतात पाहुणपणच बुडविलं हो. दर महिन्याला 2दा जा, कंटाळा आणून टाकला हो, घरच बुडविलं हो ह्यानी. काय करावं, जगाची रीत आहे, कोणतंच जमत नाही इथं. बरं आता हे बोलना म्हणून गावातले सगळे त्याला मुक म्हणून चिडवायचे. बरं का, चिडवायचे काय, ते नावच पडतं. न बोलणाऱ्याला काय म्हणतात, ते ह्याला बोलवा हो. कुणाला नाव घेत नाहीत त्याचं, कुणाला बोलवा, मुक्याला बोलवा हो. आपली रीतच आहे ती. तसंच सगळे मुके. आता त्या लेकराला मुक म्हणल्यावर आजीला बरं वाटेल का हो. आजीचं मत काय, त्याचं नाव अमुक आहे, त्या नावाने बोलवा की. आता बोलवलं तरी आता ते लेकरू मुक. आदि शंकराचार्य गावात आले. आता संताचं कसं आहे, संत येती घरा तोची दिवाळी. संताचं कसं असतं, महात्मे आले म्हणले की बस, त्यांचे ने पावन तिन्ही लोक. त्याला काय हो, संत आले, ते गावामध्ये चर्चा झाली की असे असे महात्मा आलेत आपल्या गावामध्ये आणि ते शंकरम शंकराचार्यम, ते महादेवच आहेत की, ते महादेवानेच अवतार घेतलेला. ते आले म्हणल्यानंतर त्या म्हातारीला कळालं की आपल्या गावामध्ये अमुक अमुक असे महात्मा संत महापुरुष आलेले आहेत बाबा, असं कळालं. आणि त्या म्हातारीनं पाया पडायला म्हणून निघाली. तिच्या लक्षात आलं, म्हणली एवढे मोठे संत आलेत म्हणल्यावर हे आपल्या नातूला सुद्धा घेऊन गेलं पाहिजे बाबा, घेऊन गेलं पाहिजे. म्हणून त्याला काय म्हणले म्हातारे, चल. आता ते काय असतं, मुक्याला बहुतेक ऐकू सुद्धा येत, बहुतेक मुके बहिरे सुद्धा असतात बरं का. काही जण बहिरे असतात पण मुके नसतात, पण मुके असतात ते बहुतेक बहिरे असतात. त्याला ऐकू तर येतच नव्हतं. ती म्हातारी म्हणली बाबा, आता कसं म्हणली असेल मला तरी कुठं येतं, पण म्हणली काहीतरी. अगर हाताला ओढून घेऊन गेली असेल काय, आता त्यांची भाषा, खानाखुनाची भाषा असते बरं का. घेऊन गेली त्यांना. आता ते आदि शंकराचार्य आले गावामध्ये. आल्यानंतर तिथं बसलेले, आता महात्माच त्यांचे काय शिष्य वगैरे सगळं वैभवच सगळे. आल्यानंतर ती म्हातारी अशी दडून उभा राहिली बाजूला सगळ्यांचे. आता काय गाव म्हणल्यावर मोठी माणसं असतात, काही धनवान असतात, ते सगळ्यांचं झालं. पण आचार्यांचं लक्ष त्या म्हातारीवर गेलं. संतांचं बघा कसं हृदय आहे. मृदू सबाई नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, किंवा परदुःख द्रवही संत नवनीता. एखाद्या सामान्य माणसावर सुद्धा संताला अनुग्रह करायचा म्हणले ते करतात. ज्ञान होय मुढा अति मूर्खा त्या दगडा.
त्या आजीवर, त्या म्हातारीकडे लक्ष गेलं त्यांचं आणि आचार्य म्हणाले, म्हातारीला पाठवा इकडे. मग त्यांच्या शिष्यांनी येऊ दिलं. ती म्हातारी आपले नातूला घेऊन आली, पाया पडली, बाजूला उभी राहिली. ते नातू पाया पडला, बाजूला उभं राहिला आणि आदिशंकराचार्यांनी त्याला सहज प्रश्न विचारला, तू कोण आहेस? कुणाला? त्या लेकराला विचारलं, ह्या मुक्याला. कुणाला विचारला? मुक्याला. तू कोण आहेस? तू कोण आहेस? कोण आहेस म्हणल्याबरोबर लेकरू बोललं नाही, पण म्हातारीच्या डोळ्यात अश्रू आले. कारण इतके माणसं गावातले पाया पडून गेले, महाराज कुणालाच बोलले नाहीत, पण बोलून बोलून बोलले. तर कुणाला बोलले? मुक्याला बोलले. म्हातारी रडायला लागली, डोळ्यात झरझर झरझर अश्रू आले. महाराज क्षमा करा, तुम्ही ज्याला प्रश्न विचारलाय तो माझा नातू आहे, मुक आहे, ते बहिर आहे, ते त्याला काय कळतंय महाराज? जिवंत आहे हीच मोठी गोष्ट आहे. आचार्य म्हणले, असं कसं होईल? शंकरम शंकराचार्य, महादेवच आहेत ते म्हणले, म्हातारे वेडी आहेस का तू? मी प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर दिलं नाही, असं जगात कधी होईल का? असं कसं होईल? म्हणले, महाराज काय सांगावं, मुकाय हो, तुम्ही चुकून विचारलं ह्याला, दुसऱ्या कोणाला बोलायचं? मोठे मोठे माणसं, धनवान श्रीमंत माणसं गावात आहेत. नाही म्हणले, त्याचा संबंध नाही, मी त्याला विचारलंय ना, ते मला उत्तर देईल. इकडे असं हाताने खुणवलं, ते आलं लेकरू. संताची कृपा वेगळी असते. त्याने हात डोक्यावर ठेवला, हस्त ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. असं मस्तकावर हात ठेवल्याबरोबर ते मुक बोलायला लागलं बरं का. मुक बोलू शकतं का? हो बोलू शकतं. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर ते मुक बोलायला लागलं आणि त्या मुक्यानं आदिशंकराचार्यांना सांगितलं, मी कोण आहे. त्याला काय विचारलं होतं? तू कोण आहेस? त्या कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर मी कोण आहे हे सांगण्याकरता त्याने फार सुंदर रचना सांगितली. ती रचना तुम्हाला सांगतो. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न चक्षुश्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते काय म्हणते लेकरू? मी मन नाहीये, मी बुद्धी नाहीये, मी चित्त नाहीये, मी अहंकार सुद्धा नाहीये, मी अंतःकरण चतुष्टयाचा भाग नाही, अर्थात मी सूक्ष्म देह नाही. न चक्षुश्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे. श्रोत्र म्हणजे कान, जिव्हा म्हणजे जीभ. न चक्षुश्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे. मी नाक आहे का? नाही. मी डोळे आहे का? मी नाही आहे. म्हणजे स्थूल देहाचा सुद्धा त्या ठिकाणी निराश केलाय. स्थूल देह सुद्धा मी नाही आहे म्हणून सांगितलंय. पहिलं तर सूक्ष्म देह मी नाही म्हणाले. अंतःकरण चतुष्टय नाही म्हणजे सूक्ष्म देह नाही. आणि हे जे ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, हे मी नाही आहे म्हणजे स्थूल देह सुद्धा नाही. आणि या स्थूल देहाचं जे मूळ आहे ते पंचमहाभूतापासून आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. मी पंचमहाभूत सुद्धा नाही. न च व्योम भूमिर्न तेजो न वायू. मग कोण आहेस तू? त्याचं उत्तर दिलंय, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे हात मस्तकावर ठेवला आणि पूर्णत्वाला पोहोचलं. नुसतं मुक बोललं नाही, ब्रह्मरूपच झालं. ते भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालंय. आणि त्याचा शेवटचा श्लोक तर खूपच महत्वाचा आहे. आत्मस्वरूपाचं वर्णनच आहे त्या श्लोकामध्ये. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी निर्विकल्प स्वरूपाचा आहे, आकार रहित आहे, निराकार स्वरूपाचा आहे, विभू आहे, व्यापक आहे आणि सर्व इंद्रियाच्या ठिकाणी समभावाने साक्षीरूप आहे.
अजून काय आहे, माझ्या ठिकाणी बंधनही नाही आणि मुक्तीही नाही. बद्धत्व आणि मुक्तीच्या पलीकडे नित्य विशुद्ध अखंड ब्रह्मस्वरूपामध्ये मी तल्लीन आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. किती गहन ज्ञान आहे हे, किती निर्वाणीच्या गोष्टी याच्यात सांगितल्यात, किती कैवल्य ओतून बोलले त्याच्यामध्ये. मला सांगा, हे स्वरूप ज्याला कळालं त्याच्या ठिकाणी देहभाव उरला का हो? आधी देहभाव जावाच लागतो. मी देह आहे ही वृत्ती गेल्याशिवाय तुम्हाला स्वस्वरूपाची ब्रह्मरूपाची प्राप्ती होणार नाही, तुमच्या मागचं द्वंद्व जाणार नाही. कोणतं द्वंद्व आहे आपल्या मागं? कोणतं द्वैत मुख्यत्वे करून मागे लागले? 5 प्रकारच्या द्वंद्वाचा आणि द्वैताचा शास्त्राने विचार केला. आता संदर्भ पहा, तुम्हाला इथेच उपोद्घातामध्ये घेऊन जातो पटकीने बरं का. बघा, 5 प्रकारच्या द्वैताचा विचार आपल्याला अथर्ववेदामध्ये सांगितलाय. पहिलं द्वंद्व काय आहे? पाप आणि पुण्य. पाप आणि पुण्य द्वंद्वच आहे की नाही? एक बाजू पापाची आणि एक बाजू पुण्याची. आता ते पाप पुण्यावर मला आज बोलायचं नाही जास्त, त्याच्यामुळे मी मुद्दाम बोलणार नाही, ते ठेवा बाजूला. दुसरं द्वंद्व काय आहे आपल्या जीवनामध्ये? तर ते द्वंद्व आहे ज्ञान आणि अज्ञानाचं. ज्ञान आणि अज्ञानाचं. तिसरं द्वंद्व आपल्या पाठीमागं काय लागलं? तर ते गुण आणि गुणातीत स्वरूपाचं. जे रजोगुण तमोगुण सत्वगुण आहेत त्याच्यामध्ये किती वेळ राहायचं आणि त्याच्या बाहेर कसं निघायचं, हे द्वंद्वच आहे आपल्या पाठीमागं. चौथं द्वंद्व काय आहे आपल्या ठिकाणी? तर हे जे जगत आहे त्या जगताच्या ठिकाणी खरं काय आणि खोटं काय आपल्याला कळत नाही. बऱ्याच गोष्टी खोट्या असून खऱ्या मानतो, खऱ्या असून खोट्या मानतो. आपली अवस्था दुर्योधनासारखी आहे. कुणासारखी आहे? तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला दुर्योधन म्हणू नका. तुम्हाला म्हणणार हो मी, त्याची अवस्था सांगायलो. दुर्योधनाचं ते ज्यावेळेस पांडवांनी नगरी तयार केली मयासुराकडून, मय दानव जो होता तो शिल्प सम्राट होता. शिल्प म्हणजे काय? हे बांधकाम हो, वास्तुशास्त्र. आणि तो काही असा नव्हता, आताचे जे इंजिनियर आहे ते काहीच नाही त्याच्या पुढं. त्याने अशा खिडक्या बनवल्या होत्या की जे चित्र असायचं जाऊन धडकायचं माणूस त्याला. आणि जिथं चित्र आहे तिथं खिडकी वाटायची, जिथं खिडकी आहे तिथं चित्र वाटायचं. असं वाटेने चाललं का त्या महलातून, तर जिथं पाणी आहे तिथं फरशी वाटायची, जिथं फरशी आहे तिथं पाणी वाटायचं. जिथं शांत हवा आहे तिथं अग्नी पेटल्यासारखं वाटायचं. ते दुर्योधन तिकडून आला. द्रौपदी वरच्या मजल्यावरून बघत होती. भाऊजी काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, वर जायचं ते जिन्यावर. जिन्यावर, हा, त्या जिन्यावरती उभी होती म्हणा की पायरीवरती असेल. ती बघत होती खाली आणि हे इकडून येत होते दुर्योधन. आता आपल्या नवऱ्याचा भाऊच येतोय. काय म्हणा त्याला, दीर म्हणावं का हे काय भाया का? नाही हो, मोठा कोण असतो त्याच्यातला? बायाच. पुरुषांना एवढं पटकीने लक्षात येत नाही, पण आता मोठा कोणचा? भाया का? मग हा दीरच होता. कारण युधिष्ठिराचा जन्म 2 दिवस आधी झालेला दुर्योधनाच्या. 2 दिवस त्याच्यामध्ये वर्णन केले शास्त्रामध्ये. हे मोठे होते सगळ्यात, त्याच्यामुळे तो भायाच होता. नाही ना, नाही नाही नाही, माफ करा, दीर होता हो. हा, आता ते आपल्याला नाही कळलं तरी नका कळलं ना, काय कुठं नांदायचं एवढं कुठं परेशान. आता लक्षात ठेवतो मी, लहाना दीर असतो, बरोबर आहे, आता लक्षात ठेवतो. तर ते येत होता दीर आणि ह्या होत्या उभ्या. आता येत असताना काय झालं की ज्या ठिकाणी फरशी होती तिथं पाय चोरून चोरून टाकायला लागला. त्याला वाटलं पाणी तर नसल, पण फरशी अशी होती की पाणीच वाटत होतं. एक दासी आली आणि म्हणली, महाराज ही फरशी हो, सरळ चला धडक. पुढे गेला, आता फरशी दिसायला लागली. त्याला वाटलं पाण्यासारखी होती तिथं फरशी होती, आता तर फरशी दिसायली, काय अडचण आहे. त्यानं दणकेने पाय टाकला की डबकेने बुडलं मध्ये. पाण्याचा डोहच होता. ते बघून त्या दासी हसायला लागल्या. आणि कसं आहे, हसायचं वातावरण झालं का कुणालाही हसू येते. त्याच्यामध्ये द्रौपदी पण हसली. आणि द्रौपदी हसून तिच्या मुखातून एक शब्द गेला बरं का. द्रौपदीच्या मुखातून शब्द गेला, अंधस्य पुत्र यथांधः. आंधळाचा पुत्र जसा आंधळाच की हो, याला कसं दिसलं नाही हो, आणि हा पाण्यात कसा पडला हो, म्हणून ती हसायला लागली. कोण? पण ते शब्द टोचले बरं का त्या ह्याला, दुर्योधनाला. कशामुळे टोचले? त्याला वाटलं ही माझी भावाची बायको म्हणजे काय, भाऊजाईच ना. हां, भाऊजाई मला काय म्हणते, अंधस्य पुत्र यथांधः. आंधळाचा पुत्र जसा आंधळाच की हो, मला आंधळा म्हणते का?
आणि माझ्या बापाला आंधळ म्हणतं की म्हणजे बापापासून माझ्यावर टीका, ह्याचा राग धरला आणि त्याचा सूड त्यांनी कुठं घेतलाय? द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी. विठ्ठल 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 तसं आपल्या जीवनामध्ये आपली दशा दुर्योधनासारखी आहे. जिथं फरशी आहे तिथं पाणी दिसलं, तसं ज्या ठिकाणी खरं आहे तिथं कधी कधी खोटं दिसतंय आणि ज्या ठिकाणी खोटं आहे तिथं कधी कधी खरं दिसतंय. उदाहरण सांगतो तुम्हाला. मला साध्या प्रश्नाची उत्तर द्या. ह्या जगामध्ये देव खरा की खोटा? बोला पटकीने. खरं. देव खरा आहे ना? बरं, संसार खरा की खोटा? खोटा. नाही, कीर्तनात बसल्यावर इथल्या पुरतं म्हणा, काही अडचण नाही त्याला खोटं म्हणायला. पण उठून बाहेर जाताना इथलं इथंच सोडा, घरी जावं लागेल ना. खोटा कसं म्हणाय? सोपं नाही. बरं, आता संसार आहे खोटा पण वाटतो मात्र खरा. देव आहे खरा पण खरा वाटत नाही. म्हणजे आपली अवस्था दुर्योधनासारखी झाली का नाही? म्हणजे सत्य आणि असत्याचा एक द्वंद्व आपल्या जीवनात आहे. 4 द्वंद्व झाले. आता अथर्ववेदामध्ये 5वं द्वंद्व महत्वाचं सांगितलंय. त्यांनी सांगितलं पंचेतान ते जायतान मर्त्यः इत्युक्तः. 5वं द्वंद्व सगळ्यात मोठं आहे आपल्या आयुष्यामध्ये. जन्माला येणं आणि मरणं. जन्माला येणं आणि मरणं, ह्या द्वैतामध्ये आम्ही अडकलोत. जन्म मृत्यू काय आहे? द्वैत आहे. जन्म मृत्यू काय आहे? एक प्रकारचा भेद आहे. एक जन्म आहे आणि एक मृत्यू आहे. एक पहिलं टोक आहे आणि एक शेवटचं टोक आहे. जन्म मृत्यूचा भेद, जन्म मृत्यूचं द्वंद्व, जन्म मृत्यूचं द्वैत आमच्या मागं लागलं आणि या द्वैतामध्ये आम्ही या कचाट्यात सापडलोत. याचं कारण काय आहे? तर सगळ्या द्वैताचं कारण सांगितलं देहवृत्ती. देहवृत्तया हा द्वैत कारणात. वेदांत दर्शन ब्रह्मसूत्रामध्ये भगवान वेदव्यास वर्णन करतात, जगामध्ये माणसाला द्वैत का सत्य वाटतं, का भेदाची भ्रांती निर्माण होते, तर त्याचं मूळ कारण आहे मी देह आहे ही भ्रांती. आणि त्याच्यामुळे आपल्याला मी शरीर आहे हा शरीर भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं द्वैत जाणार नाही. मग जन्म मरण रूपी द्वैत ज्याला घालवायचं आहे, सत्य मिथ्या रूपी द्वैत ज्याला घालवायचं आहे, ज्ञान अज्ञान रूपी द्वैत ज्याला घालवायचं आहे, कर्म अकर्माचं ज्याला द्वैत घालवायचं आहे, ज्याला पाप पुण्याचा विषय संपवायचा आहे, या सगळ्याच्या पलीकडे जायचंय. संत गेले, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोन येदू पाप पुण्यांग. त्यांचं द्वैत गेलं. पण हे जे जन्म मरणाचं द्वैत घालवायचं आहे त्याच्या अंतःकरणातला द्वैताचा भाव गेला पाहिजे. तर त्याचं मूळ घटना अशी घडावी लागते की मी देह आहे ही वृत्ती जावी लागते. आत्मस्वरूपाचा बोध व्हावा लागतो. मी हे सोने
नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल विठ्ठल. मी देह आहे ही वृत्ती गेली पाहिजे. मी देह आहे हा देहासक्तीचा भाव गेला पाहिजे आणि याच्याशिवाय जन्ममरण जात नाही. मग हे जन्ममरणाचं द्वंद्व कधी गेलं? जेव्हा मी देह आहे ही वृत्ती गेली. पण मी देह आहे ही वृत्ती जाण्याकरता दोन घटना घडाव्या लागतात. एक म्हणजे आपल्या अंतःकरणातलं अज्ञान जावं लागतं, कारण अज्ञानाचा परिणाम देह अहंत आहे. आणि दुसरं म्हणजे वासनेची निवृत्ती व्हावी लागते. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत मी देह नाही असं तोंडाने घोकून काय उपयोग आहे? वासनेची निवृत्ती झाली आणि अज्ञानाची वृत्ती गेली तेव्हा देह हंता जाते. आणि ज्याची देह हंता गेली, वासना गेली, ज्याचं अज्ञान गेलं, त्याची अवस्था काय झाली ते अभंगाच्या मरोनी गेले मरणामाझे मरोनी गेले मरण माझे मरुनी गेले मज केले अमर. मृत्यूलाच मृत्यू आला, आता मरण उरलंच नाही. मरण कधी उरत नाही? जन्म झाला तरच मरण आहे की नाही? उपजे ते नासे, जे उपजेच नाही ते नासे कैसे? ज्याला जन्मच झाला नाही त्याला मरण येईल का? हा, ज्याला जन्म झालाय त्याचं मरण चुकणार नाही. पण जन्मच संपला, जन्मा नाही येणे ऐसे केले. जन्म नाही रे आणि कन तुका म्हणे माझी जन्म मरणच चुकलं. याचा अर्थ मरण माझे मरुणी गेले मज केले अमर. पण कशाने झालो अमर? ठाव पुसिले म्हणजे अज्ञान गेलं, बुड पुसिले म्हणजे वासना गेली, आणि ओस ओसले देहभाव म्हणजे मी देह आहे ही वृत्ती गेली. याच्यामुळे मरण माझे मरुणी गेले. विठ्ठल विठ्ठल. अज्ञानाला ठाव म्हटलंय कारण शेवटी वासना हे अध्यस्त आहे. वासना अधिष्ठान असू शकत नाही, अज्ञान हे त्याचं अधिष्ठान आहे. आणि अज्ञान कसं असतं? त्या अज्ञानाने ज्ञानाला झाकलेलं आहे. अज्ञाने नावृतम ज्ञानम. समजा सोनं आहे, त्याच्यावर थोडीशी धूळ पसरली. आता सोन्यावर धूळ आली म्हणून सोनं नष्ट झालं का? नाही ना, ते आहे तिथंच आहे. तसं आत्म्याचं जे विशुद्ध ज्ञान स्वरूप आहे त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही. ही वरची परत आहे, फक्त वरचा पडदा. कधी कधी एखाद्या तळ्याच्या काठावर खूप झाडं असतात बघा, आणि त्या झाडांची पानगळ होते. पानगळ इतकी पानं गळतात की अक्षरशः त्या तळ्यावरती त्या पानाचा असा थरच्या थर साचतो.
आणि एखाद्या नवीन माणसाला संध्याकाळच्या वेळी जर बॅटरी उजेड हातात नसेल तर चालताना ते नीट तळ्यात जाण्याची शक्यता आहे. का? कारण वरून त्याला जमिनीसारखं सपाट दिसतं आणि पानं असल्यामुळं खाली पाणी आहे हे कळत नाही. पण जसं वर जरी पानांचा थर असला, किंवा आता आपल्या ह्याच्यामध्ये इंद्रायणीला गेल्या वर्षी बघा तुम्ही कसं झालं होतं, वरच्या बाजूने ते सगळं कोणतं तरी वनस्पती आहे बघा, ते पाण्यात राहते की नाही, असं त्याचा थरच्या थर आला होता. अगदी असं वाटत होतं की गवतच उगवलंय, पण त्याच्या खाली पाणी आहे की नाही. तसं अज्ञान जे आहे ते वरचा थर आहे, खाली जे आहे मूळ स्वरूप जे ज्ञानच आहे त्याचं काही फक्त झाकलेलं आहे वरून. आता मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो, न्यायशास्त्राने पुन्हा युक्ती केली की जर अज्ञानाने ज्ञानाला झाकले तर मोठं काय झालं. कारण ज्या वस्तूला झाकायचंय त्याच्यापेक्षा ती वस्तू मोठी पाहिजे. उदाहरण सांगतो, 6 फुटाच्या माणसाला झोपल्यानंतर संपूर्ण जर त्याला कपड्याने झाकायचं म्हणलं तर त्याला कपडा किती लागेल? 3.25 फूट लागेल का? 7 फूट लागेल. 7 फूट 8 फूट लागेल की नाही. किंवा आता आपण शेतीमध्ये धान्याचे जे कच्चं धान्य जे आपलं सोयाबीन म्हणा किंवा राजमा म्हणा, हे आपण झाकतो, त्या ढिगापेक्षा ते जे झाकायचं आहे चवाळं म्हणा काय, ते मोठं लागतं का लहान पाहिजे? मोठं पाहिजे. मग ज्ञानाला जर अज्ञानाने झाकलेलं आहे, ज्ञानाला जर अज्ञानाने झाकलेलं आहे तर ज्ञानापेक्षा अज्ञान मोठं असावं लागेल की नाही. मग अज्ञान मोठं की ज्ञान मोठं? नीट सांगा बरं. ज्ञान मोठंच आहे हो, ज्ञानापेक्षा मोठं काही नाही. पण अज्ञानाने त्याला झाकलंय की हो, मग काय मोठं? अज्ञान मोठं नाही. हा दृष्टांत इथं चालत नाही, त्याचा दार्ष्टांत होतो. दृष्टांत काय आहे? आकाशामध्ये सूर्य आहे, आकाशामध्ये सूर्य आहे आणि सूर्याला ढगाने झाकलं, सूर्यावर ढग आला. आता सांगा, ढग मोठा का सूर्य मोठा? हा, सूर्य मोठा आहे, ढग लहान आहे, लक्षात घ्या. पण लहान असलेल्या ढगाने सूर्य झाकला की नाही? आता पुढचा प्रश्न विचारतो, सूर्य झाकला का झाकल्याचा आभास निर्माण झाला? तसं अज्ञान सुद्धा ज्ञानापेक्षा खूप लहान आहे, पण अज्ञानाने ज्ञानाला झाकल्याचा आभास निर्माण होतो. आणि म्हणून त्याला ठाव म्हणजे अज्ञान आणि बुड म्हणजे वासना. बुड का म्हटलंय वासनेला? कारण जन्माचं मूळ काय? जन्माचं मूळ आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या, म्हणून वासनेला बुड म्हटलंय. आणि हे सगळं जाण्यास कारण काय घडावं लागतं? तर मी देह आहे ही वृत्ती जावी लागते. देह अहंकृतीच्या निवृत्तीने पावलोगा लाभासी. ज्ञानोबा असं म्हणतात की मी देह आहे ही वृत्ती गेल्याशिवाय अज्ञान आणि वासना जात नाही. अगोदर मी देह ही वृत्ती जावी लागते, देह अहंता जावी लागते, मग वासना आणि अज्ञान जावं लागतं. मग जन्म मरणाचं द्वंद्व नष्ट होतं. मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर, त्याचं कारण ठाव पुसिले, बुड पुसिले, ओस ओसले देहभाव. इथपर्यंत आपण आलो. आता पुन्हा प्रश्न एका श्रोत्याने तुकोबारांना विचारला, महाराज तुम्ही मगापासून सांगताय की माझं मरण मरून गेलं, मला पुन्हा जन्माला यायचं नाही, माझा 84चा फेरा संपला, आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, अज्ञान गेलं, वासना संपली, देह अहंता गेली. तुम्ही जे बोलता ते सगळं आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारायचे आहेत. महाराज म्हणले विचारा. काय असतं, लोकांना कितीही ब्रह्मज्ञान सांगा, लोक तेवढ्या पुरतं ऐकतात, तेवढं डोक्यात घेत नाहीत बरं का. पण तुम्ही जे सांसारिक गोष्टी करता ना त्याच्यात लोकांना जास्त इंटरेस्ट असतो. बघा तुम्ही, एखाद्या महात्म्याने 2 तास काय सांगितलं इकडं लक्ष नाही, पण कीर्तन सुटल्यावर ते पान खात बसले होते, इकडं लक्ष सगळ्यांचं जास्त असतं. काय आहे, जगाची रीत आहे, त्याच्यात कोणी नाराज व्हायचं कारण नाही. बघा तुम्ही, ते चालायचंच. त्या श्रोत्याने विचारलं, महाराज तुमचं नाव तुकाराम आहे? महाराज म्हणाले हो. तुम्ही देहू गावचे आहात ना? म्हणाले हो. तुमच्या वडिलाचं आमकं नाव? म्हणाले हो. तमक्या आई होत्या? म्हणाले हो. तुम्हाला 2 भाऊ होते? म्हणाले हो. मोठ्या दादांचं नाव सावजी होतं तुमच्या? म्हणले हो. लहान्या भावाचं नाव कानोबा आहे का? म्हणले हो. लोक असं इथून बुड लावतात बरं का, कोण्या गावचे, भाऊ कोण, काय करतात, काय काय झालं होतं, कसं कसं झालं होतं, कसं कसं निस्तारलं, नाही कळाली माझी भाषा. हा, हे याच्यात इंटरेस्ट असतो माणसांना. म्हणले ते तुमच्या थोरल्या भावाने संन्यास घेतला म्हणे? म्हणले हो.
काशीला गेले म्हणे म्हणे हो पुन्हा परत आलेच नाहीत म्हणे. महाराज म्हणले हो हो खरंच आहे ते नाही आले. तुमचे धाकले भाऊ तुमच्या ऐकण्यात असतात म्हणे कानोबा. हो हो म्हणले हो तुम्ही म्हणताल तसंच करतो म्हणे धाकला. म्हणे हो खरंच आहे ते. बरं बरं तुमची एक लेक टाळगाव चिखलीमध्ये दिली म्हणे. महाराज म्हणले हो तिचं नाव भागीरथी आहे म्हणे. महाराज म्हणले हो तुम्हाला 2 बायका आहेत म्हणे. महाराज म्हणले हो रे बाबा आहेत तर काय त्याच्यात नवीन काय सांगायला आहे ते. हां पुढं तुम्ही सावकारी करत होता म्हणे. महाराज म्हणले हो 65 लाखाची होती म्हणे. महाराज म्हणले हो ना बुडाली म्हणे. महाराज म्हणले हो तुम्ही वह्या जाळल्या म्हणे. महाराज म्हणले हो नाही ते झालं मग आम्हाला तेच म्हणायचंय तुम्ही आम्ही सारखेच की. म्हणजे आमच्याही मागे राडे तुमच्याही मागे राडेच की हो काहीतरी ताप मागे. महाराज म्हणले हो तू कुठं नाही म्हणायलो मी. म्हणजे तुम्ही माणूस आम्ही माणूस. म्हणले हो तुम्ही दुकानदारी केली म्हणे. महाराज म्हणले हो मिरचीचा व्यापार केला म्हणे. महाराज म्हणले हो हो सगळंच केलं मी. मग म्हणले आमच्या जसं मनात येतंय तसं तुमच्या येत नाही का. म्हणले म्हणजे काय. म्हणजे काय नाही हेच आपलं काम वासना कधी उफाळून येते कधी क्रोध उफाळून येतो कधी लालच लोभ उफाळून येतो कधी गर्व येतो कधी कुणाचा द्वेष होतो. तसं तुम्हाला होत नाही का. महाराज म्हणले व्हायला का होणार नाही. मी पण माणूस म्हणून जन्माला आलो तर मलाही व्हायलाच पाहिजे. माणूस म्हणून जन्माला आला आणि त्याच्या अंगी वासना नाही विकार नाही तर समजा काहीतरी रोग आहे त्याला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणाले नाही असं मी म्हणतच नाही. माझाही देह वासनेतून जन्माला आला. माझी वासना होती म्हणून मी जन्माला आलो. त्याच्यात माता पित्याची वासना होती म्हणून त्यांचा पुत्र म्हणून जन्माला आलो. वासनेमुळे जरी जन्माला आलो असलो तरी माझ्या अंगी कामक्रोधादी विकार आले नाहीत असं नाही. ते येणार आहेत प्रत्येकाकडेच येतात. पण मी काय केलं पांडुरंगाच्या चरणावर दृढ भक्ती धरून धीर धरला आणि विकारांचा वासनेचा आलेला पूर निघून गेला. पूर आला होता गेला पूर आला होता गेला पूर आला होता गेला पूर आला होता गेला पूर आला होता आला होता गेला पूर. तसंच झालं. विठ्ठल विठ्ठल आला होता गेला पूर धरिला धीर जीवनी. मी पांडुरंगाच्या पायावर दृढ विश्वास धरला आणि धैर्य धरून राहिलो. विकार काय येणार नाही. तो माणूस म्हणून जन्माला आल्यावर सगळे विकार येतात नाही असं नाही. पण महाराज म्हणाले साक्षी भावानं राहिलो आणि त्या आलेल्या पुराला जाऊ दिलं. कारण विकार कायम आहेत का सांगा.
विकार नित्य आहेत की अनित्य आहेत याचं उत्तर विचारसागरामध्ये पंडित निश्चलदाजीने दिलंय की विकार ते सबही अनिश्चित होय. अहो ते अनित्य रूपाचे आहेत. नाही नित्यता ते शुकही, कसलीही नित्यता विकाराच्या ठिकाणी नसते बाबा. अनित्य विकार आहेत. क्रोध आला तरी किती वेळ, समजा एखाद्या माणसाला राग आला, उदाहरण, किती वेळ येईल? अर्धा तास, 1 तास, 2 तास, 6 तास, कमी होईल ना. एखादा माणूस काम वासनेत प्रवृत्त झाला, किती वेळ? काय 12 महिने 24 तास? लालचही आली म्हणा तरी किती, त्याला काही मर्यादा आहे. विकार येतात आणि जातात, कायम नसतात. खरं टिकतं, खोटं टिकत नाही. खोटं येतं आणि जातं. बघा तुम्ही, माणूस 24 तास खरं बोलू शकतो का 24 तास खोटं बोलू शकतो? खरं बोलू शकतो. 24 तास खोटं नाही बोलता येत. खरं बोलता येईल, त्रास होईल, पण खरं बोलता येतं, खोटं नाही बोलता येत. आता समजा तुम्ही सकाळी उठले, बायकोने विचारलं चहा प्यायचा का? बोला खोटं. प्यायचा असला तर काय म्हणावं लागेल? नाही. बोला ना खोटं. आंघोळीला पाणी गरम देऊ का गार देऊ? बोला की खोटं. गरम लागते. आता गरम पाहिजे पण गारच म्हणावं लागेल, तर काय करावं? खोटं बोलायचं 24 तास शक्य नाही. खरं 24 तास बोलता येईल, त्रास होईल. निर्विकारता हा आत्म्याचा स्वभाव आहे. विकार हे प्रकृतीच्या संबंधानं आणि देह संगामुळे उत्पन्न होतात. विकाराच्या उत्पत्तीचं कारण काय? कस्तुहम विकार कारणात भागवतामध्ये विषय आलाय. शुकाचार्याने सांगितलं प्रकृती संबंधीनो देह संगास्तोयम विकार. त्याच्यामुळे हे पूर आल्यासारखं आहे. कोणताही पूर येऊ द्या, टिकतो का? किती मोठा, आता 1972ला एक पूर आला होता म्हणे, पुन्हा 82ला एक मोठा पूर आला होता. नंतर असे बरेच पुरं येऊन गेले. कोणता टिकला का हो? 2 तास 4 तास, लय झालं 2 दिवस राहील, पण पूर जातो की नाही ओसरून? फक्त पूर कोणता टिकलं माहिती आहे? गावाच्या नावात जे पूर शब्द आहे तेवढे टिकले बाबा. पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, गाणगापूर, आमक पूर, तमक पूर. ज्या गावाच्या नावात पूर शब्द आहेत तेवढे टिकले, बाकीचे पूर राहिले अहमदपूर. हा, ते सगळे पूर आले त्याच्यामध्ये. ममदापूर. हा, ममदापूर. ममदापूर. वा, सगळे पूर जेवढे आहेत गावाच्या नावातले पूर जर सोडले तर बाकीचे पूर काही टिकत नाहीत. येणारा पूर हा जातच असतो. केवढाही पूर, आता आल्यावर घाबरायचं काम आहे, कारण काठावर जे आहे ते वाहून नेणार आहे. तसं क्रोध आल्यावर त्याच्यामुळे लाभ होतो असं नाही, होणार हानीच आहे. विकार जितके जास्त प्रमाणात येतील तितक्या प्रमाणात हानी, कारण पूर आहे तो, आणि पुरामध्ये नुकसान पुष्कळ होतं. पण टिकतो का पूर? त्याचं उत्तर आहे नाही, कधीच नाही. जो टिकतो तो पूर नसतो. हा, पात्र वाहत राहील पण त्याचं नाव पूर आहे का? विकार तसे असतात. म्हणाले मी धीर धरला, आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. धीर कशाच्या आधारावर धरायचा? तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारे उतरेल खरे भव नदी. भगवंताच्या पायाच्या आधारानं आपण धीर धरायचा. दुसरं एक सांगू तुम्हाला, कशानेच धीर धरता येत नाही माणसाला. कोण्या माणसाच्या ह्या जीवावर धीर धरू नका, कारण त्याचा काय भरोसा, ते कधी सोडून देईल. त्याच्या स्वार्थाला तुम्ही कामाला पडता तोपर्यंत तुमचं काम होईल. जेव्हा स्वार्थाला कामाला पडणार नाहीत तेव्हा तुम्ही कोण आहात? पुन्हा जगाची चालीरीती परंपरा पद्धती तीच आहे. त्याच्यामुळे माणसाच्या जीवावर धीर धरायचं काम नाही. काही जण म्हणतात माझ्याकडे आहे बाबा बँक बॅलन्स आहे, 5-10 लाख रुपये पाळू नये, एवढे 5-10 लाख माझ्याकडे आहेत, मला काय अडचण आहे? असं काही जण पैशाच्या जीवावर धीर धरतात. नका धरू, त्याचंही काही सांगता येत नाही. कधी भिकारी राजा होईल आणि राजाचा रंक होईल सांगता येत. धनाचं काहीच सांगता येत नाही महाराज. तुम्ही असं घरामध्ये छान सोनं घेऊन ठेवा, एखादा चोर येतो घेऊन जातो. तुम्ही बंडल बांधून ठेवा, कुणीतरी मित्र येतो मागायला, मित्राला म्हणलं नाही रे बाबा पैसे नाही, रडतो, देतो माणूस काढून. मित्र नाही आला तर पाहुणा तर ठरलेलाच आहे. पाहुण्यात मेहुणा असला तर मग तर अडचणच नाही. दाजी 10,000 रुपये द्या. अरे पैसेच नाहीत ना. काय दाजी, अक्काने सांगितले 50,000चं बंडल कपाटात. आता द्यावंच लागतं. काय आहे, नाही टिकत. लक्ष्मी कुणाकडे टिकली मला सांगा तुम्ही? मोठे मोठे राजे महाराजे सुद्धा बऱ्याच वेळेस अडचणीत येतं, काही नसतं त्यांच्याकडे, मग कुठून तरी अजून येतं. नसलं तरी येतं, असलेलं जातं. लक्ष्मी चंचल आहे. लक्ष्मी कशी आहे? जसं मन चंचल आहे, कधीच एका ठिकाणी थांबत नाही. आता बरीच मोठी माणसं
असे भेटतात आम्हाला कधी कधी, म्हणतात महाराज इतकं सगळं येतं हो आमच्याकडं, भरपूर येतं, पण जितकं येतं तितक्याच वाट आहेत जायला. आणि लक्ष्मीचं तसंच आहे, ज्या प्रमाणात आवक आहे त्या प्रमाणात तिची जावक सुद्धा. बघा तुम्ही, हे श्रीमंत माणसं भरपूर येतं तरी तारांबळ असते हो. त्यांना म्हणलं का नाही कसं चाललंय, नाही जरा तंगी हो. अहो इतकं लाखोनी येतं तुमच्याकडं तरी तंगी. महाराज आता पुढले खर्चही बघा की. म्हणलं काय झालं, पोरग शिकायला हो. म्हणलं कितवीला, पहिलीला आहे हो. म्हणजे किती खर्च लागतो, 2 लाख लागतात तो वर्षाचे. हा, आम्ही 10वी पर्यंत गेलो तरी 2 लाख लागले नाही. म्हणजे जेवढी आवक आहे तेवढी जावक आहेच आहे. ज्या प्रमाणात तुम्ही कमाई करता त्या प्रमाणामध्ये खर्च ठरलेलाच आहे तुमचा, त्याच्यामध्ये काही शंका घ्यायचं कारण नाही. त्याच्यामुळं काय आहे की जो पूर आहे तो येऊन जाणार आहे, धैर्य धरायचे भगवंताच्या पायाच्या विश्वासावर. धीर भजन मार्गे धरावा धीर धरावा धीर नरदेहा विचारावे सार, धरावा तो धीर भजन मार्गी. धीर धरायचा तो भक्तीच्या मार्गाने, कीर्तीच्या बळावर धीर धरू नका. कीर्तीचं काही नाही, आज कीर्ती आहे उद्या कीर्ती होईल. चांगलं चांगलं म्हणणारे माणसं हळूच म्हणतात, त्याचं काही खरं नाही हो, आम्हाला सगळं माहिती आहे, लयच बेकार माणूस आहे, लगेच म्हणतात, काही काळजीच नाही, त्याला वेळ लागत नाही. म्हणून धरावा तो धीर भजन मार्गे, भगवंताच्या पायावर विश्वास ठेवून धीर धरा, मग सगळे विकार निघून जातील. आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. एकूण काय झालं म्हणाले, ज्या अनंत काळापासून वासनेच्या संस्कारानं आमची दुर्गती झाली होती ती संपली, सद्गती प्राप्त झाली, भगवंताची प्राप्ती झाली. तुका म्हणे बोनालीचे, तुका म्हणे बोनालीचे, उजवणे ठाव पुसिले बुड पुसिले, ठाव पुसिले बुड पुसिले. पुसिले बुड पुसिले, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई,
का म्हणे गुणादीचे झाले साचे उजवणे. आपल्या मौजे पांगरे नगरीतील कैलासवासी बाबूराव राजारामजी कराड यांचं हे दुसरं पुण्यस्मरण आहे. त्यांचे सुपुत्र श्री वाल्मिकांना बाबूरावजी कराड, श्री महादेव बाबूरावजी कराड आणि त्यांचे पुतणे श्री दत्तात्रय लक्ष्मणरावजी कराड आणि समस्त कराड परिवाराने केलेले हे आयोजन मला या ठिकाणी बोलावलं, याबद्दल आभारी आहे. समस्त हरिभक्तीपरायण गायनाचार्य, गुणजन वृंद, मृदंगाचार्य, साधू संत वृंद सगळ्यांच्या चरणी नतमस्तक वंदन करतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हरिभक्त पारायण कैलासभाऊ मुरकुटे त्यांना साथ करतील राजाभाऊ मुंडे मांडवेकर. बाकी सर्वांनी स्वर स्वाद करायचे आहे. तो का
आ